महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 2014 पूर्वी सुद्धा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं। महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात मतं आहेत आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अगदी बारामती मतदारसंघामध्ये सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना अत्यंत तुल्यबळ लढतीला सामोरं जावं लागलं होतं। त्यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये 2014 ची लोकसभा निवडणूक ही अत्यंत जवळची क्लोज फाईट अशा पद्धतीने झालेली होती आणि फार कमी फरकाने सुप्रिया सुळे त्यावेळेस लोकसभेत पोहोचलेल्या होत्या आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या बाजूने धनगर समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलंय असं आढळून आलं। पण तरी सुद्धा धनगर समाजाला जे हवंय ते मात्र अजूनपर्यंत त्यांना मिळालेलं नाहीये आणि आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंना अप्रोच केलाय आणि शिंदेंकडनं त्यांना जे वचन दिलं जात आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीची अडचण वाढेल का अशी शक्यता निर्माण झाली आहे। नक्की हे प्रकरण काय आहे, यामागचं राजकारण काय आहे, हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। तर धनगर आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून ऐरणीवर आहे। धनगर समाज ज्यांना भटक्या विमुक्त जाती जनजाती म्हणून 3.5% आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये मिळतं, त्यांची मागणी अशी आहे की मुळात त्या शेड्यूल्ड ट्राइब्स आहेत, म्हणजे आदिवासी समाजातले आहेत आणि त्यामुळे त्यांना आदिवासी म्हणून मान्यता मिळावी आणि त्यानुसार त्यांना आरक्षण द्यावं। आदिवासी समाजामधल्या जाती कुठल्या असाव्यात राज्यामध्ये हा ठरवण्याचा अधिकार संविधानाने राज्यांना दिला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 45 जाती या आदिवासी जाती म्हणून ओळखल्या जातात। यापैकी 36व्या नंबरला उरांव किंवा धनगड अशा नावाची एक जात आहे आणि धनगर समाजाचं म्हणणं आहे की तिथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे, धनगडच्या ऐवजी धनगर असायला पाहिजे होतं आणि ती स्पेलिंग मिस्टेक सुधारली की त्यांना आदिवासी म्हणून मान्यता ताबडतोब मिळून जाऊ शकते। आणि या संदर्भात 2014 मध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीकडनं देवेंद्र फडणवीसांकडनं त्यांना वचन देण्यात आलं होतं की विधानसभा निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये त्या पद्धतीची सुधारणा करून घेतली जाईल आणि त्यांना आरक्षण दिलं जाईल। पण सत्तेमध्ये येऊन ती गोष्ट पूर्ण करणं हे तांत्रिकदृष्ट्या कायद्याच्या दृष्टीने किती किचकट असतं हे कदाचित नंतर लक्षात आलं असेल आणि त्यामुळे हा एवढा सोपा विषय नाही हे मात्र त्यांच्या नक्कीच लक्षात आले आणि म्हणूनच कुठेतरी अजूनपर्यंत ती गोष्ट होऊ शकली नाहीये। पण आता तो मुद्दा का पुढे आला याचं कारण असं की काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारमधले शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री शंभूराज देसाई यांच्याबरोबर धनगर समाजातल्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर शंभूराज देसाई यांनी सांगितलं की धनगर समाज म्हणजे धनगडच्या ऐवजी धनगर असं वाचावं अशा पद्धतीचा गव्हर्नमेंट ऑर्डर किंवा GR ज्याला म्हणतात तसा आदेश आम्ही लवकरच काढू आणि त्या पद्धतीने ती सुधारणा करून घेतली जाईल। पण नंतर मात्र एकनाथ शिंदेंच्या ऑफिसकडनं म्हणजे किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जी प्रेस नोट आली त्यामध्ये मात्र त्याचा उल्लेख नव्हता। एवढंच म्हटलं गेलं होतं की मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, पण तरी सुद्धा निवडणुकीपूर्वी अशा पद्धतीचा GR काढून धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा धनगडच्या ऐवजी धनगर वाचावं सूचीमध्ये अशा पद्धतीची सुधारणा करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑर्डर काढली जाईल असं सांगितलं जात आहे। अर्थात त्यामुळे भारतीय जनता पार्टी का संकटात येऊ शकते, तर भाजपने जे आश्वासन पूर्ण नाही केलं ते एकनाथ शिंदेंनी पूर्ण करून दाखवलं अशा पद्धतीचं शिवसेनेकडनं तसा दावा होऊ शकतो। ज्या पद्धतीने जरांगेंच्या आंदोलनाच्या वेळेस त्याचा फटका भाजपला बसला पण एकनाथ शिंदेंना मात्र त्याचा फायदा होईल असं सांगितलं जात आहे। पण तरी सुद्धा ही गोष्ट म्हणावी तशी किचकट नाही, ह्याच्या राजकारणावरती मला यायचं आहे। पण आधी आपण समजून घेऊया की फक्त GR काढल्यामुळे धनगडचं धनगर होऊ शकेल का? तर मुळात हे अधिकार राज्य सरकारकडे नाहीत, या बाबतीमध्ये केंद्राकडनं त्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात। म्हणजे केंद्र सरकार मात्र त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतं। अशा पद्धतीची सूची बदलायची असेल तर त्याचा निर्णय पार्लमेंटमध्ये घेता येऊ शकतो। विधानसभेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रस्ताव आणून धनगरचं धनगर करता येणं कठीण आहे। याचं कारण असं आहे की प्रोसिजर काय सांगते, तर ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी महाराष्ट्रामध्ये आहे त्यांच्याकडनं या बाबतीमधला रिसर्च करून घेतला जाईल, एक स्टडी करून घेतला जाईल आणि त्यांचा जो रिपोर्ट सबमिट होईल महाराष्ट्राच्या कॅबिनेटकडे सरकारकडे, जर कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली तर त्याच्यानंतर ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल जी आहे त्यांच्याकडे तो रिपोर्ट जाईल।
त्या ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलने जर रेकमेंड केलं तरच राज्य सरकारला अशा पद्धतीचं प्रपोजल घेऊन केंद्र सरकारकडे पाठवता येईल. पण तरीसुद्धा तिकडे लगेच हा मुद्दा संपत नाही. तर त्याच्यानंतर या प्रपोजलवरती शेड्यूल्ड ट्राईब नॅशनल कमिशन म्हणजे आदिवासी जे राष्ट्रीय आदिवासी कमिशन जे आहे त्यांच्याकडे हा रिपोर्ट जातो. त्यांनी रेकमेंड केल्यानंतर रजिस्ट्रार ऑफ इंडिया जे अशा पद्धतीच्या गोष्टींची नोंदणी ठेवत असतात त्यांच्याकडे तो रिपोर्ट जाईल. तिकडनं प्रिन्सिपल सेक्रेटरी कॅबिनेट सेक्रेटरींकडे तो रिपोर्ट जाईल आणि नंतर पार्लमेंटमध्ये त्या पद्धतीचं बिल आणावं लागेल आणि त्यांनी जर मंजुरी दिली, पार्लमेंटने मंजुरी दिली तर धनगरचं धनगर करता येईल. अशी एक मोठी प्रोसिजर त्याच्या मागे आहे. आणि म्हणूनच कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने वचन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी करून देतो ते त्यामुळे शक्य झालेलं अजूनपर्यंत तरी बघायला मिळत नाहीये. पण तरी एवढंच नाहीये तर मुळात धनगड हा शब्द आलाच कसा याच्यामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये पूर्वी मध्य प्रांतातले सुद्धा काही भाग येत होते. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधले बेरर आणि हे जे सगळा भाग आहे तो सुद्धा महाराष्ट्रात येत होता आणि तिथे उराव किंवा धनगड अशी ती जात होती आणि त्याच्यामुळे त्याचा समावेश हा महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजातल्या जातीतल्या सूचींमध्ये किंवा त्या 45 ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आधीच स्पष्ट केलंय की स्पेलिंग मिस्टेक ठीक करणं हे त्यांचं काम नाही. या संदर्भामध्ये सरकारनेच काहीतरी केलं पाहिजे आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीचं बिल आणावं लागेल आणि ते बिल आणण्याची प्रोसिजर सुद्धा फार मोठी आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात महाराष्ट्र सरकारने अफिडेव्हिट करून सांगितलेलं आहे की आता धनगड नावाची जात महाराष्ट्रामध्ये नाही कारण मध्य प्रांतातनं तो सगळा भाग मध्य प्रदेशमध्ये गेलेला आहे आणि आता ही जात फक्त पश्चिम बंगाल किंवा बिहारमध्ये आढळून येते. अशा पद्धतीचं अफिडेव्हिट सुद्धा महाराष्ट्र सरकारकडनं करण्यात आलंय. मग अशा परिस्थितीत फक्त GR काढून तर ही गोष्ट होणार नाहीये. पण तरीसुद्धा राजकीय दृष्ट्या हा मुद्दा अत्यंत सेन्सिटिव्ह ठरतो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की 2014 मध्ये महादेव जानकर जे राष्ट्रीय समाज पक्षाकडनं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत होते, धनगर समाजाचं रिप्रेझेंटेशन करत होते, त्यांनी अक्षरशः सुप्रिया सुळेंना नाकी नऊ आणलं होतं. ती अत्यंत क्लोज फाईट त्यावेळेस झालेली होती. त्यामुळे जर आपण प्रिडॉमिनंटली बघितलं तर धनगर समाजाची पुणे, सोलापूर, काही प्रमाणात सातारा आणि सांगली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतं आहेत. म्हणजे साधारण 20 ते 25 विधानसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतं ही डिसिसिव्ह ठरू शकतात. पण दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस धनगर समाजाला आम्ही अशा पद्धतीने GR काढून आदिवासी म्हणून मान्यता देऊ अशा पद्धतीची घोषणा शंभूराज देसाईंनी केल्यानंतर नरहरी झिरवळ जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे नेते आहेत, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, त्यांनी ताबडतोब त्या गोष्टीला आक्षेप घेतला कारण ते स्वतः आदिवासी समाजाचं रिप्रेझेंटेशन करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये इतरांची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि जो एस्टॅब्लिश्ड आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये आहे त्या 45 जाती ज्या आहेत त्यांना ही गोष्ट मान्य होणार नाही आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे एका बाजूला जर ही गोष्ट घडली तर भारतीय जनता पार्टीचं क्रेडिट शिंदेंकडे जाईल आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं प्रभुत्व असणारे नंदुरबार किंवा दिंडोरी, काही प्रमाणात पालघर या ठिकाणचे नेते सुद्धा एकनाथ शिंदेंच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधामध्ये उभे ठाकू शकतात. त्यांना त्याच्याबद्दल आक्षेप असू शकतो. ही गोष्ट सुद्धा याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते. पण दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये 25 आदिवासी रिझर्व्ड सीट्स आहेत आणि आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीला सगळ्यात मोठा फटका या भागामध्ये बसला होता. मग गडचिरोली चिमूरची सीट असेल, चंद्रपूरची सीट असेल, भंडारा गोंदियाची सीट असेल, अमरावतीची सीट असेल, नंदुरबारची सीट असेल, दिंडोरीची लोकसभा सीट असेल, या सगळ्या मतदारसंघामध्ये जिथे आदिवासी समाजाचं प्रभुत्व आहे या मतदारसंघामध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय जनता पार्टीला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतला तर विधानसभेमध्ये सुद्धा आदिवासी समाज महायुतीच्या विरोधात जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी जी ऑलरेडी अँटी इन्कम्बन्सीशी लढत आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना पुन्हा एकदा आदिवासी समाजाच्या रोषाला, आदिवासी मतांच्या रोषाला सामोरं जायला लागू शकतं आणि त्याच्यामुळे धनगर समाजाला धनगर म्हणजे आदिवासी म्हणून मान्यता देणं या निर्णयाच्या बाबतीमध्ये अनेक राजकीय रिपरकेशन्स होऊ शकतात. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये फक्त अशा पद्धतीने GR काढून धनगरचं धनगर करण्याचा प्रयत्न होतो का यावरती आपण लक्ष ठेवूया.
बघूया हे राजकारण कुठे जातं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता. आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. बघत रहा मुंबई तक.